बॉक्सच्या बाहेर होता. अरे बॉक्सच्या बाहेर गोल मारलाय. काय गोल मारलाय. नमस्कार मित्रांनो, राम राम, जय महाराष्ट्र. गोलकोस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आत्ताच काही मिनिटापूर्वी या वर्ल्ड कपची पहिली सेमीफायनल झाली आणि स्कोर लाईन आहे फ्रान्स 0 स्पेन 2. आणि हा एकदम धक्कादायक निर्णय आहे की फ्रान्स या वर्ल्ड कप मधनं बाहेर गेलेली आहे. सो मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये एक डिटेल अनालिसिस करणार आहोत की नक्की कुठे काय चुका झाल्या, स्पेन कुठे चांगली अव्वल ठरली आणि फ्रान्स कुठे मागे ठरली. माझं नाव दर्शन कदम, मी राहुल गणीकर, मी आदित्य कुलकर्णी आणि मी स्वप्नील कदम. गोलपोस्ट मराठी, आपला फुटबॉल आपली भाषा. चला चालू करूया. तो मित्रांनो, आपण चालू करतोय आता एक डिटेल अनालिसिस व्हिडिओ जिथे फ्रान्स ही हरलेली आहे, स्पेन ही 2 अपवर्ड ठरलेली आहे. मला विचारायचे सगळ्यांना, आज आपल्याकडे 2 चांगले गेस्ट आहेत ज्यांनी एक पूर्ण एंटरटेनिंग आम्हाला व्ह्युअरशिप दिलेली आहे, पूर्ण आम्हाला सपोर्ट केलेला आहे. आम्ही एक तर थोड्याच वेळापूर्वी एक लाईव्ह व्हिडिओ केला होता, त्याच्यामध्ये खूप धमाल केलेली आहे. मला विचारायचा पहिला प्रश्न आहे आमच्या एका गेस्टला. आदित्य, व्हॉट इज युअर फर्स्ट रिॲक्शन? माय फर्स्ट रिॲक्शन इज की फ्रान्सचं जे माझं एक्सपेक्टेशन होतं, जे आय एम शुअर की सगळ्यांनाच ही एक्सपेक्टेशन होती फ्रान्सकडनं की ते आज जे गेम खेळले त्याच्यापेक्षा भरपूर असं चांगलं खेळणार होते, पण त्यांचा गेम अप टू होताच नाही. जे आपण फ्रान्स पूर्ण टुर्नामेंट बघत आलोय त्यातलं काही आपल्याला फुटबॉल त्यांच्याकडनं दिसलंच नाही, तर मग भरपूर डिसअपॉइंटिंग मला तर वाटलं. ऍटलीस्ट फ्रान्स काय. राहुल, फर्स्ट रिॲक्शन स्पेन जिंकली तर ते चांगलंच आहे, पण लमीनचा गोल नाही आला ते मला थोडं हे वाटलं. ओके, ठीक आहे. मुव्हिंग अहेड, स्वप्नील शेठ, काय वाटतं? काय कुठे नक्की गडबड झाली? फ्रान्सने ना आपल्या रेप्युटेशनचा जो फुटबॉल होता ना त्याच्या एकदम लो लेवलचा फुटबॉल खेळलेला आहे. आपल्या सगळ्यांनाच एक्सपेक्टेड होतं की फ्रान्स काहीतरी तोडेल किंवा मग असं 2-3, 3-2 वगैरे अशी काहीतरी मोठी स्कोर लाईन होईल, पण फ्रान्स ही कुठे दिसलीच नाही. आज फ्रान्सच्या ब्लू जर्सीमध्ये कुठली तरी वेगळी टीम येऊन खेळली होती आणि एम्बापे हा दिसलाच नाही संपूर्ण मॅचभर. सो त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की एम्बापेची जर्सी घेऊन कुठला तरी दुसरा डिक्टेटर किंवा फिक्टेटर आला होता आज मॅच बघायला. फ्रान्सला फुल एकदम म्हणजे स्पेन एवढी चांगली फुटबॉल खेळली ना, तर फ्रान्सला त्यांनी एकदम मिडिओकर फील करून टाकलंय. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना असं वाटतं की फ्रान्स ह्या खूप मिडिओकर फुटबॉल खेळलेली आहे. एम्बापेचं नाव घेतलंस तू, मला विचारायचं की एम्बापेला कुठे कुकुरेला, लापोर्ते, कुबार्सी ह्या लोकांनी मॅन मार्किंग परफेक्टली केलं होतं. परफेक्ट, एकदम मजबूत मॅन मार्क केलं होतं एम्बापेला. कुकुरिया आणि लपोर्टे या लोकांनी तर त्याला हलूच दिलं नाही. मला तो कुठे चॅनल्स वरती दिसलाच नाही. जो त्याचा गेम आहे व्हर्टिकली जो रन टाकायचा वगैरे तो कुठे दिसलाच नाही. आणि एका साईडने कुकुरियाने तो फ्लँक सांभाळून ठेवला, त्या दोन्ही साईडला सांभाळून ठेवला होता त्याने. आदित्य, 4-1-2-3 हा जो काय लाईनअप होता, काय होतं हे नक्की? मला नाही वाटत मी कधी असं बघितलं. मी पण बघितलं होतं. आय थिंक ते जे आपण डिस्कशन मध्ये जेव्हा बोललेलो की फ्रान्सकडे प्रॉपर मिडफिल्डर्स नाही आहेत, पण ते पण त्यांचा एवढे गेम नव्हता. पण आय थिंक डिडियर डेशम्सच्या डोक्यात काहीतरी वेगळा गेम होता जो तो एक्झिक्यूट करायला बघितला, पण तो झाला नाही. हे भरपूर अनऑर्थोडॉक्स त्यांचा जो लाईनअप होता तो असा होता, बट आय डोंट नो. तुम्हाला असं कुठे वाटतं का चुआमेनीला जो स्टार्ट करवला होता मागच्या मॅच मध्ये, त्यांची जी डबल पिवट पेअरिंग होती राबिओ आणि कोनेची, पण या मॅचला त्याने चुआमेनीला स्टार्ट करून एक रिस्क घेतली होती, मग तो कुठेतरी हार्म झाला फ्रान्सला. आय थिंक डिडियर असा विचार केला असेल की समोर रॉड्री खेळतोय आणि डॅनी ऑल्मो खेळतोय, तर त्यांना समोर त्यांचे 2 डीएम खेळवायचे होते, तर ही प्लेस्ड हिज बेट्स ऑन चुआमेनी की चुआमेनी चांगला डीएम आहे, पण तो जस्ट इंजरीवरनं आलेला आणि त्याचा गेम तर काहीच. चुआमेनी बद्दल बोलताय, पण त्याचा अजून एक साईडला जो मिडफिल्डर होता रॅबिओ, तो एकदम तो बकवास खेळलाय. 4.8 स्टार मिळाले रॅबिओला ह्या पूर्ण मॅच मध्ये. आता माझ्याकडे डेटा आलेला आहे,
डिग्ने नंतर, डिग्ने तर अजूनही खाली, आपण डिफेन्स मध्ये जाऊया परत. रॅबिओला मिडफील्ड मध्ये 4.8 स्टार मिळाले. तुम्ही वर्ल्ड कप सेमीफायनल खेळता आणि तुम्ही असा परफॉर्मन्स कसं देऊ शकता? आणि त्यात सगळ्यात मोठी एक गोष्ट झाली की सलिबाला मॅच मध्ये इंजुरी झाली आणि सलिबाला सबस्टिट्यूट करावं लागलं, सो त्याच्यामुळे तो पण एक इफेक्ट पडला असं वाटतं तुला कुठेतरी? डेफिनेटली, कारण का सलिबाचा तो क्रॅम्प होता, तो एक निर्णायक क्रॅम्प झाला, कारण का त्या क्रॅम्प नंतर तो बाहेरच गेला. पण मला सलिबा वाटतं- इंजुरी प्रोनच होता, तो आधी पण इंजुरी मधूनच आला होता तरी सुद्धा. पण फ्रान्सची टीम ही ऑलरेडी इंजुरी प्रोनस होती. किलियन एम्बापेची अनाउन्समेंट अशी झाली होती की किलियन एम्बापेला आता ह्या लोकांनी आज 100% फिट डिक्लेअर केलं होतं. चोमेनीला आम्ही सगळे एकत्र आलो आज येताना. ड्युरिंग द ट्रॅव्हल आमच्याकडे न्यूज अशी होती की चोमेनी इज नॉट फिट, तो खेळणार नाहीये. लाईनअप मध्ये चोमेनी दिसला आणि मग मला कळलं की नक्की गेम काय. त्यांच्याकडे कोणे आहे, कांते आहे, बाकीचे भरपूर आहेत गेम प्लेस, पण त्याने लीडर इस्कॅमचं का माइंडसेट मध्ये असं कळलं मला काय कुठेतरी सबस्टिट्यूशन मध्ये पण काही झालं असं वाटतं का तुम्हाला? आय थिंक जरी सबस्टिट्यूट असते ना तरी पण असं होतं की पूर्ण टीम चांगली खेळलीच नाही. जरा एका वेळेला असं असतं की फ्रान्सकडे एवढी डीप लाईनअप आहे तर कोणी आलं असतं तरी गेम बदलू शकले असते, बट ते कुठे दिसलंच नाही. तर मग आय थिंक सबस्टिट्यूट कोणी आलं आता जसं आपण डिस्कस केलं की इनफ क्रिएटिव्हिटी नव्हती मिडफील्ड मध्ये. ओलिसे होता त्याला बाहेर काढलं, चर्की खेळायला लागला, पण कुठे चर्कीने तरी काय केलं? नाही. फ्रान्सकडे बॉल होताच नाही. स्पेनने त्यांना कम्प्लिटली दर पोझिशन वरती लॉक करून टाकलं. त्यांच्याकडे पूर्ण पोझिशन होतं. मी फ्रान्स- कालच्या व्हिडिओमध्ये पण मी मेन्शन केलं होतं आणि आता परत मेन्शन करतोय, स्पेनच्या टीमचा 11.5 सेकंड मध्ये पोझिशन रिगेनचा रेकॉर्ड आहे Yeah. आणि त्यांनी ह्या फ्रान्सच्या अगेन्स्ट सुद्धा ते दाखवलेलं आहे. क्लीन शीट Regain, फ्रान्सच्या clean समोर sheet. ठेवली. म्हणजे स्पेन आता फक्त एकच गोल कन्सिडर केलेले आहे Yes. या मॅच मध्ये, पण अजूनही- 0 गोल अजूनही फायनल Final पर्यंत होते. Final एक गोल पर्यंत. concede एका केलं. गोल आपण concede केलं. फ्रान्सच्या टीम बद्दल बोलतोय कारण Yeah. फ्रान्सची टीम वाईट केली वगैरे, पण आपण स्पेनच्या टीमची तारीफ केली पाहिजे. कारण भरपूर. स्पेनची टीम ही काल तगडी खेळलेली आहे मित्रांनो. कारण त्यांचा डिफेन्स सॉर्ट आउट होत होता, त्यांचा अटॅक सॉर्ट आउट होता. कुठेतरी क्वेश्चन मार्क्स होते अटॅक बद्दल, पण तो सुद्धा सॉर्ट आउट होत होता. आणि मिडफील्ड त्यांची मॅजिकल जी आहे ती आहेच यार. काय वाटतं? डेफिनेटली मला एक कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन विचारायचे प्रत्येकाने त्यांचं उत्तर रेडी ठेवा. ओके. ती पेनल्टी होती का नव्हती? होती, माझ्याप्रमाणे होती. येस, तो एक सॉफ्ट कॉल होता, पण एनी डे ती पेनल्टी दिली असती. जर VAR चेक मध्ये जरी गेली असती तरी सुद्धा ती पेनल्टी गेलीच असती. सो आय डोंट थिंक सो याच्यामध्ये काही कॉन्ट्रोवर्शियल आहे किंवा रिग्ड वगैरे काही आहे. ती पेनल्टी होती. आणि कदाचित जी दुसरा पण एक फाऊल दुसरा foul शेवटचा झाला. झाला foul. हर्नांडेजचा फाऊल झाला Yes, yes. होता तो. तो कदाचित तो जास्त- होता. तो जास्त penalty progressive वाटत होता. वाटत होता, पण मे बी तिकडे दिलं नाही काहीतरी असेल रेफरीच्या इन मध्ये. कॉन्टेस्ट पण ते दोन्ही सुद्धा पेनल्टी वाले कॉलच होते. ओके, सो तुमच्यामध्ये पेनल्टी कॉल होता, पण मला तरी कुठेतरी असं वाटतं, कारण का ह्याच्या आधी पण अशी सॉफ्ट कॉल्स झाले. वार मध्ये ह्या लोकांनी परत रिव्ह्यूज करून हे सॉफ्ट कॉल्स रिकॉल करून ते दिलेले आहेत. मला माहिती नाही असं का झालं, कदाचित माहित नाही टेक्निकल काय असू शकतं. मला परत दुसरा प्रश्न विचारायचा आहे. आता आपण स्टॅट्स कडे जाऊया. स्टॅट्स बद्दल मला विचारायचं आहे. आपण म्हणतोय ही मॅच कुठेतरी वन साइड होती का नव्हती? मला पहिले आधी तुम्ही सांगा, वन साइड होती का नव्हती? राहुल, हा होती, वन साइड होती. वन साइड होती. हो, वन साइड होती. फ्रान्सकडे वन साइड होती. मला वाटलेलं फ्रान्सकडे असेल, बट ती स्पेनकडे वन साइड होती. Yes. ओके, वन आता आपण साइड. बोलूया असं की स्पेनने ती वन साइड करू दिली. हा, बरोबर. कारण स्पेन तशी चांगली खेळली, त्याच्यामुळे ती वन साइड वाटली मॅच असं आपण Yes, बोलूया yes. कदाचित. कारण स्पेन ही तगडा फुटबॉल खेळली. यामध्ये बॉल रिकव्हरी, डॅनी ओल्मोचा गेम काय तगडा गेम होता यार. बट आय एम सॉरी, मला तिघांचं उत्तरही ते चुकीचं मी बोलू शकतो, कारण का माझ्याकडे आता स्टॅट्स आले. ओके. आय शेअर द स्टॅट्स राईट ना. आपण Okay. स्टॅट शेअर करूया. स्पेन होती. तुम्ही म्हणताय की वन साइड होती, स्टॅट्स वन साइड नव्हती असं क्लिअरली सांगताय. अच्छा. स्टॅट सांगताय की ही जी पूर्ण मॅच ही पूर्ण वेल बॅलन्स्ड होती. पोझिशन सांगतोय फ्रान्सकडे पोझिशन होतं 49%, स्पेनकडे पोझिशन होतं 51%. आता मला सांगा, Balance. वन साइड होती का बॅलन्स होती? अगेन आपण लेट्स टॉक अबाउट शॉट्स क्रिएटेड. Shots created, France 10, Spain 10 again, same. Shots on target, France 3, Spain 2, ओके. again well balanced. Shot accuracy, France 30%, Spain 20%, again well balanced. आणि expected goal जो रेशो आहे इथे थोडंफार वर खालती आहे. स्पेन हे 1.63 आहे, पण फ्रान्स 0.63 आहे. Yes. 1 पॉइंटचा फक्त फरक आहे. Yes. आणि डिफेन्स मध्ये बघायला गेलं तर येस, आता डिफेन्स तुम्ही बोलाल तर इथे पूर्ण वन साइड दिसते. Yes. Okay. मग आता ही स्टॅट्स आपल्याला क्लिअर झाली की ही Yes. मॅच डिफेन्सने जिंकलेली आहे. Yes. फ्रान्सनी टॅकल्स 14 वन केलेले आहेत, अच्छा. पण स्पेननी 22 वन केले. Yes. ते होणारच होतं यार. डिफेन्स बद्दल आय वॉन्ट कमेंट्स फ्रॉम यू. डिफेन्स ते बद्दल होणारच होतं, कारण फ्रान्सचा गेमच अटॅकिंग गेम आहे. आणि तिकडेच जेव्हा कामाला आला कुबार्सी आणि लपोर्टे आणि कुकरे यांचा जे बॉल रिकव्हरीचा होता, जो आपण रेशिओ पण बघितला. यू फॉरगेटिंग ऑल्मो.
डॅनी ऑल्मो Dani Olmo. आणि रॉड्री मला मी मॅन ऑफ द मॅच असतं दिलाचं कोणाला तर मी डॅनी ऑल्मोला दिलं असतं आजच्या मॅच मध्ये. तगडा खेळलेला आहे तो, इव्हन दो ओयार जबालने आणि गोल मारलेले सगळे, कारण संपूर्ण बॉल रिकव्हरी त्यांच्या हातात होती. आपण जेव्हा आपण प्रिव्ह्यूला पण बोललो होतो की ही मॅच मिडफील्ड बॅटल Midfield battle होणार आणि आहे. टॅक्टिकल बॅटल होणार आहे. हे तसंच झालेलं आहे. बरोबर. ओके, काय आपण आता जास्त बोलणार या मॅच बद्दल. आता आपण फक्त पुढच्या मॅच बद्दल बोलू शकतो. ते पण जास्त बोलता येणार नाही, अजून कन्क्लुडिंग व्हायचं आहे. पण एक गोष्ट नक्की आहे, स्पेन ही फायनलला गेलेली आहे. Yes. काय वाटतं फायनल कन्क्लुजन, स्पेन वर्ल्ड कप जिंकते की नाही जिंकत? होऊ शकतं, स्पेन जिंकू शकते. हम्म. ओके, पण आय थिंक इंग्लंड आणि अर्जेंटिना मधला जो विनर असणार आहे तो फायनल जिंकणार आहे. फायनल जिंकणार आहे. Yes. ओके, मला पण तेच वाटतं, जी समोरच्या मॅच मध्ये जो विनर येईल तो कदाचित ही मॅच येईल. पण स्पेन आजच्या सारखं जर खेळली हा. तर या स्पेनच्या टीमला कोणी थांबवू शकत नाही. थांबू शकतो. एक गोल कन्सिड करून आलेले आहेत मित्र ते Yes, फायनल yes, पर्यंत, yes. आणि मोठ्या मोठ्या टीम सोबत खेळले ते लोक. त्यांनी काही एक गोल तो फक्त बेल्जियम बरोबर खाल्लेला होता. कडक डिफेन्स घेऊन येत आहेत. हम्म. सो त्याच्यामुळे जी कोणी समोर येणाऱ्या टीम ना त्या लोकांना काहीतरी एक्स्ट्रा एफर्ट मारावे लागतील. अदरवाईज मुश्किल आहे. आता तुम्ही समोरच्या टीमचं बोलताय तर मला एक फक्त याच्यामध्ये इफ यू अलाउ मी कमेंट करेल. आय एम गोइंग बियॉन्ड दी मॅच नाव. आपण असंच सिमिलर पॅटर्न आपण कॅपेवर्डे मध्ये बघितला होता, Yes. जिथे कॅपेवर्डेचा डिफेन्स पण अनब्रेकेबल होता, Yes. वझीना अनब्रेकेबल होता. Yes. तरी सुद्धा एका टीम तो ब्रेक करण्याची शक्यता करून दाखवलेलं आहे. 3 मॅच मध्ये झालेलं आहे झालेलं आहे. मित्र. कॅपेवर्डे, इजिप्त, स्वित्झर्लंड, तिन्ही मॅच मध्ये झालेलं आहे. त्यांचे डिफेन्स फुल स्ट्रॉंग होते, पण ह्यांना ते ब्रेक करता आलेले आहे. सो यू मे नेव्हर नो, अर्जेंटिना कदाचित जर स्पेनच्या समोर आले तर त्यांना डिफेन्स ब्रेक करता येईल. पण इथे कसं आहे, युथ वर्सेस क्रिएटिव्हिटी, युथ वर्सेस एक्सपिरियन्स दिसतोय. मला स्पेनिश टीम मध्ये कधीच एक्झर्शन दिसला नाही किंवा कधीच घामाटलेले कोण दिसला नाही. कोणीच एंड नाही, पर्यंत कोणीच खेळत नाही, होते. कोणीच नाही. एंड कुकरला एंड पर्यंत एफर्ट्स करत होता. एका पॉइंट नंतर फ्रान्सची बॉडी लँग्वेज दिसत होती. दिसून Shoulders आलं. down झाले. Shoulders down त्या झाले. लोकांनी गिव्ह अप करून Give up टाकलं. केलं. 72 मिनिट्स नंतर ते लोक फुल शोल्डर्स डाऊन होते त्यांचे. Shoulders down. कोणी इम्पॅक्टच घ्यायला तयार नाही. आपण ही मॅच फ्रान्सची मॅच बघितली होती अर्जेंटिना बरोबर, जिकडे असाच एक गेम झाला होता फायनल मध्ये 2022च्या, आणि तिकडे अर्जेंटिना लीड करत होते. आणि त्याच्यानंतर आपण एम्बापेला बघितलं होतं की त्याने कसा एक गेम चेंज केला होता आणि एक ऍटिट्यूड दाखवला होता. तो एम्बापे आज दिसलाच नाही. दिसलाच नाही कसं दिसणार, कारण त्यांची कुकोरेला, लपोर्ते, कुबार्सी, ओल्मो हे सगळे त्याला मॅन मार्क करून होते. बिचारा तो काय करणार. ठीक आहे, त्याला कोणी ओपन दिसला नाही, कोण सपोर्ट दिसला नाही. पण तुम्ही असं बोलताय, इव्हन मी पण बोलतोय, पण एम्बापेने सुद्धा बरेच चान्सेस चांगले मिस केलेले येस, ऑफकोर्स. बरेच चान्सेस मिस केले आहेत. पण इट्स अ फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा डिसिजन असतो तो, एवढे एफर्ट्स निघतात त्याच्यामध्ये. मित्रांनो, आपण ही व्हिडिओ इथेच संपवतोय. मला जाता जाता फक्त एक म्हणायचे की आता एक चांगली परत एक सेमीफायनल 2 होणार आहे. पटकन कोणाला जर म्हणायचं असेल या सेमीफायनल मॅच बद्दल, तुम्ही पटकन एका लाईनमध्ये काय म्हणाल? इंग्लंड वर्सेस अर्जेंटिना. इंग्लंड वर्सेस अर्जेंटिना खूप चांगली मॅच आहे ऍक्च्युली, कारण की आपण असं समजतोय की अर्जेंटिना अंडरडॉग आहे, कारण की इंग्लंड खूप चांगला फुटबॉल खेळत आहेत. बट आय थिंक अर्जेंटिनाकडे चांगला चान्स आहे पुढे यायचा. सो इट विल बी अ व्हेरी इंटरेस्टिंग मॅच, आणि 50-50 आहे माझ्याप्रमाणे तरी ऍटलीस्ट. मी तर प्रेडिक्शन देणारच नाही, कारण आपली प्रेडिक्शन सगळं चुकतात, त्याच्यामुळे मी प्रेडिक्शन देणार नाही. पण हार्ट सेज अर्जेंटिना, माइंड Mind सेज says इंग्लंड. सो गोलपोस्ट मराठीचा एक आतापर्यंतचा एक एक्सपिरियन्स आम्हाला आलाय. आम्ही दोघांनी जे जे प्रेडिक्शन केले ते सगळे सगळे चुकले. माझ्या फक्त एक घोडा आमचा तो शेवटपर्यंत टिकत होता, बिचारा मोरोकोचा. तो पण बिचारा तो गेला. पण आता काय करणार. इनफॅक्ट आम्ही पोर्तुगलला सुद्धा फायनल पर्यंत पोहोचलो होतं, पण ते नाही. पण स्वतःला आपण स्पेनला फायनल पर्यंत नेलं होतं की. येस, आपण आपलं एक तर झालं. एक आलाय. कॉंग्रॅच्युलेशन या स्पेन फायनलला गेलेली आहे. मला आता क्लिक झालं. स्वप्न असं बोलू नको. करेक्ट, स्पेनला आम्ही फायनल पर्यंत पोहोचलो होतं. स्पेन फायनलला पोहोचली आहे. कॉंग्रॅट्स यू Yes, अगेन. आपलं again. प्रेडिक्शन एक चांगलं निघालंय. येस. खालून आपण अर्जेंटिनाला पुश करूया. पण चल. केन इज देअर, ज्यूड बेलिंगहॅम इज देअर. आदित्यला मी नवीन प्रेक्षकांना परत एक सांगेल. आता पटकन मी क्विक येतोय की मेस्सी हा स्प्रिंटिंग मध्ये 512th रँकिंग वर आहे Oh. वर्ल्ड कपच्या. अच्छा. रोनाल्डो हा 508 रँकिंग वर आहे वर्ल्ड कपच्या. आणि अर्जेंटिनाचा टॉप प्लेअर एन्झो फर्नांडेस हा 19व्या रँकिंग वर आहे वर्ल्ड कपच्या स्प्रिंटिंग मध्ये. ज्यूड बेलिंगहॅम हा 2ऱ्या पोझिशनवर आहे. Oh. जूड बेलिंगहॅम. या. सो तुम्हाला अंदाज आला असेल की Top ही match. मॅच कशी असणार आहे. यांच्याकडे स्प्रिंटर्स आहेत, Yeah. पण Yeah. मेसी आणि अर्जेंटिना ही स्प्रिंटच करत आहेत. ते लोक त्यांच्या जवळच बॉल पास करतात. सो एनिवे मित्रांनो, जे काय होईल ते आपण एन्जॉय करायचंच आहे. आम्ही परत एक लाईव्ह वॉच पार्टी आम्ही परत घेऊन येणार आहोत थोड्याच वेळात. आता काय 24 तासपेक्षा कमी होते. 24 तासापेक्षा कमी वेळ राहिला नाही. इट्स तुम्ही व्हेरी परत या. एक्साइटिंग मॅच. आजच्या मॅच नंतर एक्साइटमेंट अजून वाढलेली आहे, कारण का आम्ही जे टीम्स बघतोय ती टीम हरते, जी टीम्स नाही बघत ती टीम जिंकते. कदाचित इंग्लंड उद्या हरू शकते. यू मे नेव्हर नो.
सो गोलकोस मराठीची एक नवीन व्हिडिओ ही तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि आम्हाला 500+ व्ह्यूज त्या लाईव्ह व्हिडिओ मध्ये आल्याबद्दल खूप 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 थँक्यू. चॅटसाठी खूप थँक्यू आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल. असंच आम्हाला सपोर्ट करा. आणि ही मराठी भाषिक व्हिडिओ आम्हाला मराठी घराघरामध्ये पोहोचवायची आहे. फुटबॉल हा मराठी घरात आम्हाला घेऊन जायचा आहे. सामान्य मराठी माणसाला फुटबॉलची जादू, एंगेजमेंट, एक्साइटमेंट पोहोचवायचं आहे. काय सांगू अजून. सेमीफायनल 2 इज कमिंग. Yes. माझं नाव दर्शन कदम. मी राहुल गणीकर. मी आदित्य कुलकर्णी. आणि मी स्वप्नील कदम. गोलपोस्ट मराठी. आपला आपला फुटबॉल, फुटबॉल, आपली भाषा.